हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला प्रथमतः मी धन्यवाद देतो की देवाने मला इथे उभा केलं आणि वचन सांगण्याची सहाय्यता करत आहे. पास्टरचे मी देखील धन्यवाद देतो की त्यांनी मला वचन सांगण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि सहाय्य केलं. तर आपण वचनाकडे जाऊया. हालेलुया. देवाचा धन्यवाद असो, देवाची स्तुती असो. आज काय आहे तुम्हाला माहिती आहे ना? गुड फ्रायडे. गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्तम शुक्रवार का बरं म्हटलंय? कारण की देवाने आपल्यासाठी, आमच्यासाठी वधस्तंभावरती गेला. त्याने दुःख सहन केलं, ते पण आपल्यासाठी. त्याने आपल्यासाठी मरणावरतीही पावला तो. त्यासाठी उत्तम शुक्रवार हा दिवस मनवला. पण हा आनंदी दिवस आहे, सॅड दिवस नाही. कारण की त्याने आपल्या पापासाठी तो वधस्तंभावरती गेला. हालेलुया. प्रथमतः माझा पहिला शब्द आहे तो म्हणजे क्षमा. देवाने दुसरा नाही, तिसरा नाही, पाचवा नाही, सातवा नाही, तो म्हणजे प्रथमतः पहिला शब्द तो आहे क्षमा. आपण तो वाचणार आहोत. लोक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 34 वचन. सिस्टर आहे ते आपल्या याच्यामध्ये वाचते. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने वधस्तंभावरती असताना एक वचन म्हटलं, जे शब्द म्हटला पहिला तो आहे, हे बाप्पा यांना क्षमा कर, ते काय करत आहेत त्यांना माहीत नाही. तो का बरं म्हटलं असं तुम्हाला माहित आहे? कारण की जे आपण पाप केलं होतं त्या पापाला धुण्यासाठी तो वधस्तंभावरती गेला आणि देवाकडे त्यांनी आपल्यासाठी मध्यस्थी करून क्षमा मागितली की यासाठी की हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करत आहात त्यांना माहीत नाही. आणि हे 7 शब्द आणि हा पहिला शब्द जगासाठी हा महान शब्द झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे 7 शब्द जे बोलले आहेत, जे येऊन गेले आहेत, जे पहिले पण खूप महापुरुषांनी बोलले आहेत, धर्मगुरूंनी बोलले आहेत, त्याच्यामधला हा पहिला शब्द आहे तो म्हणजे क्षमा. आपण पुढं प्रथम जाऊया की मागच्या आपण रविवारी बघितलं, झाव्याचा रविवार झाला. त्या दिवशी येशू ख्रिस्ताचं स्वागत करण्यात आलं. ज्या दिवशी येशू ख्रिस्ताचं स्वागत करण्यात आलं येरुशलेममध्ये, झाव्याच्या रविवारी येशू ख्रिस्ताचं ज्यावेळेस गाडीवर बसून, शिंगरावर बसून ज्यावेळेस स्वागत करण्यात आलं, त्यावेळेस येशू ख्रिस्त किती खुश असेल ना की माझं स्वागत होत आहे. मी होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावावर येणाऱ्या धन्यवादित असो. प्रभू येशू ख्रिस्त किती खुश असेल. त्यावेळेस काय झालं सर की प्रभू येशू एवढा खुश होता, आनंदित होता की एवढे सर्व लोक आहेत, त्यांनी माझा धन्यवाद केला, त्यांनी माझं जे जे कार केली की मी देवाच्या नावाने आलो आहे. त्यांनी झावळे टाकून, सतरंजा टाकून त्यांनी माझं स्वागत केलं. किती खुश असेल ना. आणि त्याच वेळेस काय झालं, त्याच लोकांनी त्याला मारण्यात आलं, त्याच्यावर थुंकण्यात आलं, त्याच्यावरती लाथा मारण्यात आलं, बुक्क्या मारण्यात आलं, शिव्या देत होते, त्याला शाप देत होते. परंतु काय झालं, येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी वधस्तंभावरती गेला. हालेलुया. तो आपल्यासाठी वधस्तंभावरती गेला. तो तुटला होता, तो खचला होता. तो म्हटला, हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करता है त्यांना माहीत नाही. कारण की तो एवढा तुटला होता, अंतःकरणातूनही तुटला होता की त्यांनी एवढ्या जगावरती प्रीती केली, त्यांनी ह्या लोकांवरती प्रीती केली, त्यांनी क्षमा केली. परंतु ह्या लोकांनी काय केलं, त्याला मारण्यात आलं, त्याला दुखवण्यात आलं, त्याला
जी चमडी होती ना ती मारत होते, बेल्ट होता त्याला असा खिळा होता आकडा, त्या खिळ्याने त्या बेल्टाने त्याला मारत होते. त्याच्या शरीरावरती किती छन्नी झाला असेल तुम्हाला माहिती आहे, किती दुखलं होतं त्याला, त्याने किती त्रास सहन केला होता, ते पण आपल्या पापासाठी, आपल्या क्षमेसाठी. हालेलुया. तो एवढा तुटला होता, तो ब्रोकन हार्ट झाला होता, तुटलेला हृदयाचा झाला होता. ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेला त्यावेळेस त्याला त्याच्या पहिले आपण बघूया, त्यावेळेस 12 शिष्यांमधला एक शिष्य होता, त्याचं नाव आहे यहूदा इस्करियोती. 12 शिष्यांमधला एक शिष्य होता, त्याने 30 नाण्याला येशू ख्रिस्ताला विकलं होतं. त्या टायमाला रोमन शिपाई ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पकडवण्यात येत होते त्यावेळेस 12 शिष्यांमधला एक शिष्य होता, तो म्हटला, गुरुजी यांना थांबवा, हे तुम्हाला पकडत येण्यात आहे. तर येशू ख्रिस्त त्यावेळेस म्हटला की ते आम्हाला पकडवत आहेत, तर ज्यावेळेस मी माझ्या पित्याला विनंती करेल त्यावेळेस माझा पिता मला वाचवण्यासाठी स्वर्गदूताची फौज पाठवेल. हालेलुया. त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हटला, ज्यावेळेस रोमन शिपाई येशू ख्रिस्ताला पकडवण्यात येत होते त्यावेळेस येशू ख्रिस्त शिष्यांना म्हटला की मी जर माझ्या पित्याला विनंती केली तर माझा पिता मला वाचवण्यासाठी स्वर्गदूतांची फौज पाठवेल. पण जे शास्त्रात लिहिलं होतं ते होणार कसं काय? त्यासाठी येशू ख्रिस्त म्हटला, जे शास्त्रात लिहिलं होतं ते होणार कसं काय? त्यासाठी येशू ख्रिस्ताने त्यांचं ते काम होतं ते लोक करत होते आणि जे शास्त्रात लिखित होतं ते घडत चाललं होतं. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभीवरती गेला त्यावेळेस जे स्वर्गदूत होते, जे स्वर्गदूतांचं लक्ष होतं ते येशूकडे होतं. जे स्वर्गदूत होते, मिखाईल स्वर्गदूत, जे गॅब्रिएल स्वर्गदूत, जे लाखो करोडांनी जे स्वर्गदूत होते, सर्वांचं एकटक लक्ष होतं ते फक्त येशू ख्रिस्ताकडे. त्यांना कदाचित वाटलं होतं की येशू ख्रिस्त आत्ता माझं नाव घेईल, कारण की येशू ख्रिस्त ज्यावेळेस पकडवण्यात होते रोमन शिपाई त्यावेळेस त्यांना वाटलं होतं की येशू ख्रिस्त आत्ता माझी आठवण काढेल. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त त्यांना वाटलं होतं स्वर्गदूतांना की येशू ख्रिस्त माझी आठवण काढेल आणि त्यावेळेस आम्ही सर्व येतो एका संख्येने. आणि जे लोकसंख्या होती जी येशू ख्रिस्ताला मारत होती, हाणत होती, वधस्तंभावरती त्याला लटकवलं होतं, त्यावेळेस त्या लोकांना मारण्यात येईल. येशू ख्रिस्त कदाचित त्यांना वाटलं की ते येशू ख्रिस्त माझं नाव घेईल. स्वर्गदूताला म्हणे, हे स्वर्गदूतांनो या आणि माझी मदत करा. एक टक लावणे स्वर्गदूतांचे लक्ष होते येशू ख्रिस्ताकडे. परंतु काय झालं, स्वर्गदूत सर्व हैराण झाले, आश्चर्यचकित झाले आणि ते म्हटले, येशू ख्रिस्त असं बोलू कसं काय शकतो? कारण की येशू ख्रिस्ताने एकच शब्द वधस्तंभावरती उद्गारला, तो म्हणजे हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करत आहे यांना माहीत नाही. तो येशू ख्रिस्त त्याची कळवळतीने भरून तो बोलत होता की हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करत आहे यांना माहीत नाही. स्वर्गदूत हैराणचकित झाले, त्यांचे डोळे उघडले, कारण की स्वर्गदूतांना तर क्षमेचा स्वाद माहितीच नाही, कारण की त्यांनी तर कधी पाप केलंच नाहीये. येशू ज्यावेळेस वधस्तंभावर त्यावेळेस शब्द उद्गारला त्यावेळेस सर्व स्वर्गदूत हैराण झाले. आणि येशू ख्रिस्ताने तो म्हणजे पहिला शब्द उद्गारला, तो म्हणजे हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करत आहे यांना माहित नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आपण पाहूया, त्याच्यानंतर ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला जो भाला होता तो भोकसण्यात आला, त्याच्या छातीमध्ये भोकसण्यात आला, त्यावेळेस तो लॉन्जिमस नावाचा एक व्यक्ती होता. तो क्रूर रोमन शिपाईमधला एक शिपाई होता. त्याने येशू ख्रिस्ताच्या छातीमध्ये, पोटामध्ये भाला भोसकला आणि ज्यावेळेस त्याने तो भाला भोसकला त्यावेळेस
त्याच्या ज्या येशू ख्रिस्ताच्या पोटामधून जे छातीमधून जे रक्त पडलं ते रक्त आणि पाणी होतं. ते मार्गदर्शक होतं क्षमेचं आणि प्रेमाचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस ते रक्त आणि पाणी त्याच्या डोळ्यात जेवढा त्याला एक त्रास होता, त्याला एक कॅन्सर होता, तो म्हणजे डोळ्याचा कॅन्सर होता. त्याचा डोळा त्याला दिसत नव्हतं. पण ज्यावेळेस तो त्याने भाला भोसकला आणि त्यावेळेस त्याच्या शरीरातून जे रक्त आणि पाणी त्याच्या डोळ्यावर पडलं त्यावेळेस त्याचा डोळा आणि ते शरीर ते शुद्ध झालं, पवित्र झालं. सर्व जे काही त्रास त्या येशूच्या नावामध्ये निघून गेला. हालेलुया. त्यावेळेस त्याला समजून आलं की हा जिवंत देवाचा परमेश्वराचा पुत्र आहे म्हणून. हालेलुया. त्यावेळेस त्याला कळालं की हा जिवंत देवाचा. त्याने तिथेच त्याने गुडघ्यावरून म्हणाला, हे बाप्पा मला क्षमा कर, मी हे जे काम केलं आहे ते मी माझ्यानुसार नाही केलं आहे, कारण की मी एक रोमन शिपाई आहे, जे माझं काम होतं ते मी करत गेलो होतो. हालेलुया. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. ते उदाहरण म्हणजे एक चायनामध्ये क्रूर शिपाई होता. 2 पती पत्नी देखील होते. त्यांना एक लहान मुलगा होता. ते जे पती पत्नी होते खूप धार्मिक होते. ते देवाची सेवा करायचे, ते देवाचे गीत गात होते, ते देवाचे प्रचारण सुद्धाही करायचे, ते देवावरती प्रेम देखील करत होते. देवी त्यांच्यावरती प्रेम करत होता. पण ते क्रूर जो शिपाई होता तो लोकांना मारत होता. त्याला ख्रिस्ती लोकांची घृणा यायची. तो ख्रिस्ती लोकांवरती अत्याचार करत त्याने खूप सारे असे मारहाण केली होती. त्याने खूप साऱ्या लोकांना असं मारलं होतं. त्याला आहे ना ख्रिस्ती लोकांविषयी ना आवडत नसायचं. जे ख्रिस्ती लोक होते, जे प्रार्थना करायचे, ते त्याला आवडत नसायचं. त्यांनी काय केलं, जे लोक होते, जे ख्रिस्ती लोक होते, जे प्रार्थना करायचे, त्यांना घरोघरून असे काढायचे आणि त्यांना बोलायचे की तुम्ही जर येशू ख्रिस्ताला नाकारलं नाही तर मी तुम्हाला इथेच गोळी घालून मारून टाकेन. तर त्या क्रूर शिपायाने काय केलं, तो जनरल होता, त्यांनी काय केलं तर ते जे लोक होते, जे येशू ख्रिस्ताचे प्रचारण करायचे, प्रार्थना करायचे येशू ख्रिस्ताची, जे येशू ख्रिस्ताचं प्रचारण करत होते, त्यावेळेस ते लोक म्हणत होते की आम्ही असं का करत आहे, आम्ही असं करत आहे तर हे लोक किती त्रास देत आहे, उचलत आहे. तर ते 2 पती पत्नी होते, ते देखील येशू ख्रिस्ताची प्रार्थना करायचे. ते येशू ख्रिस्ताचा त्यांचा एक मुलगाही देखील होता. तर ज्यावेळेस एक दिवस असा आला की जनरल शिपाई होता, तो आला आणि म्हटला, त्यांनी प्रार्थना करताना बघितलं आणि त्यावेळेस त्यांना बाहेर काढलं आणि एवढ्या लोकांसमोर त्यांनी त्यांना मध्ये घेतलं आणि म्हटला की तू येशू ख्रिस्ताचा नाकार कर तर मी तुला सोडून देईन. तर त्यांनी काय केलं की त्यांनी आकाशाकडे हात केला आणि म्हटले की हे बाप्पा, मी तुला कधीही धिक्कारणार नाही. तर येशू ख्रिस्ताला त्यांनी धिक्कारलं नाही. त्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, तारण झालं त्यांचं. परंतु ते म्हटले हे बाप्पा, याला क्षमा कर जनरल साहेबाला, की हे काय करता हे यांना माहीत नाही. तर त्या जनरल साहेबांनी बघता त्या लोकांना गोळी घालून मारून टाकलं. त्याच वेळेस त्यांचा एक लहान मुलगा देखील होता, त्यांना मारण्यात आलं. तर एके दिवशी त्यांचा मुलगा, त्यांनी जे शिकवलं होतं ज्या लहान मुलाला येशू ख्रिस्ताविषयी, की येशू ख्रिस्त किती महान आहे, येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी वधस्तंभावरती केला, तो खूप हंबल होता. त्यांनी खूप सारं चमत्कार केले होते. त्यांनी चमत्कार केले होते. तर त्यांनी त्या मुलाला त्यांनी शिकवलं होतं. एक दिवशी तो मुलगा असंच बघता जे त्याचं जे काम होतं त्याला आठवण येत होती. तर त्या एकही न दिवस चुकता त्याच्या आईबापाच्या बर्थडेच्या वेळेस त्याच्या
अॅनिव्हर्सरीच्या वेळेस तो त्याच्या एकाने कबरेवर जायचा त्यांच्या आणि त्यांच्या कबरेवर ठेवून म्हणायचा, फुलं ठेवायचा आणि रडायचा. तर एक दिवस त्याला आठवलं की माझा सर्वात मोठा शिपाई म्हणजे माझा सर्वात मोठा जो शत्रू आहे तो म्हणजे जनरल शिपाई आहे, त्यांनी माझ्या आई बापाला मारलं आहे. तर एक दिवस तो तिथं गेला आणि जे जनरल साहेब त्याच्या घराच्या इथं वॉकिंग करत होते, चालत होते आणि जे वॉचमॅन होता तो बघत होता आणि तो विचारला की हे बाळा तू इथं काय करताय. तो गुलदस्ते घेऊन गेला होता आणि तो जनरल म्हटला की त्या बाळाला आतमध्ये येऊ द्या. ज्यावेळेस जनरलनी त्या बाळाला आतमध्ये येऊ त्याला वाटलं की अरे मी तर काहीतरी चांगलं काम केलं असेल, त्यामुळे मला एकाने हा मुलगा गुलदस्ते घेऊन आला आहे, त्यासाठी त्याला असं वाटलं. तर त्याला असं वाटलं तर तो मुलगा त्याला काय म्हटला, तो मुलगा म्हटला तुम्हाला एक आठवते का तुम्ही माझ्या आई वडिलांना सर्व रोडवरती असं गोळी घालून मारून टाकलं होते. माझे आई बाबा येशू ख्रिस्ताचे प्रचारण स्वार्थ सांगत होते, तर मी त्यांचाच लेकरू आहे, मी त्यांचाच मुलगा आहे. हे सांगताच ते म्हटले हा मग ते म्हटले की मी त्यांचाच मुलगा आहे. माझ्या येशू ख्रिस्ताने जे मला शिकवलं, जे माझ्या आई बापांनी मला शिकवलं होतं की जे तुझा सर्वात मोठा शत्रू आहे त्यालाही तू देखील क्षमा कर. तर त्या जनरलला तो म्हटला तुम्ही माझे सर्वात मोठा शत्रू आहे, कारण की तुम्ही सर्व मोठे पाप केलं आहे, खून केला आहे, तरी देखील मी तुम्हाला क्षमा करतो. बघता तो जनरल तुटला, तो गुडघ्यावरती आला आणि तो म्हटला की कोण आहे तो, कोण आहे, मी आहे एवढा मोठा सर्वात पापी, की या पापी माणसाला कोण आहे तो देव त्या पापी माणसालाही देखील क्षमा करतो. तो गुडघ्यावर येऊन रडू लागला, पश्चाताप करू लागला. तो म्हटला की हे बाप्पा मला क्षमा कर, जे मी केलं आहे त्या गुन्ह्यांची मी क्षमा मागतो. आणि देखील त्यावेळेस येशू ख्रिस्तान त्यावेळेस त्याचं तारण झालं. त्या मुलाचे शब्द ऐकून त्याचं हृदय तुटलं गेलं आणि त्याचं तारण झालं. तो म्हटला की जे तुझ्या बापानी जिथं त्यांचं कार्य संपलं होतं, इथून पुढे ते कार्य मी पुढे नेईन. आणि ते कार्य त्यांनी पुढे नेलं. तो मोठा सेवक झाला आणि त्यांनी येशू ख्रिस्ताचं पाचारण केलं. तर आपण काय करतो, आपण एकमेकाला मारतो, बुक्या घातला त्यांनी बुक्या मारतो, यांनी शिव्या घातला त्यांनी शिव्या घालतो. तर आपल्याला असं करायचं नाही. बिलकुल पण आपल्याला एकमेकांना क्षमा करायची आहे, आपल्याला एकमेकाला क्षमा करायची.